Oh
सुखाचे व्यवहारी सुखलाभ सुखाचे व्यवहारी
सुखाचे विमान सुखला झाला सुखाचे विमान सुखला झाला आनंद कोंडला माझे पुढे संगती पंगती देवासरे घरे नित्य नित्य जोडी त्याची साथ समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा नाही कडा कासयाचे संगती पंगती देवासरे घरे नित्य नित्य जोडे त्याची साथ तुका म्हणे येथे लाभाची कोटी तुका म्हणे येथे लाभाची कोटी बहुवाव कोटी समर्थाचे संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साथ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचयां स्वरं नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः ॐ नमो व्याख्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसर्जात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तिदासो अवधारित पांडुरंगा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचे निकळ कुसरी काहीच नेणे बोलतो वचन याते भाविका एका जना गणी तुमचा दास त्याची आस पूर्वावी जयाचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या करण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सुखाचे व्यवहार सुखलाभ झाला आनंद बोलला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घरे नित्य नित्य जोडे तिची साथ विश्ववंदनी जगद्गुरु तुकोबा यांच्या गात्यातील आणि प्रसंगाचा औचित्य डोळ्यासमोर ठेवून सद्गुरु बाबांच्या कृपा आशीर्वादाने अभंगाची निवड करण्यात आलेली आहे. आपल्या पुण्यप्रवणाच्या शिवशंकर परमात्मा यांच्या अधिष्ठानासमोर संपन्न होत असलेला हा नामयज्ञ अखंड सप्ताह आणि त्यामध्ये गुरुदेवांच्या आशीर्वादाने आज 6व्या क्रमांकाची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. जो मंदिराची उभारणी झाली त्यावेळेला मोठ्या प्रेमानं भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग सद्गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झाला आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायाचं सर्वांचं आराध्य दैवत शिवशंकर परमात्मा याने कृपेचा वर्षाव केलेला आहे. वास्तविक पाहता जीवनामध्ये भगवंताने अनेक अवतार घेतले पण सर्वांचं अधिष्ठान ओंकार स्वरूप आहे. निर्माण करणारा पालन करणारा आणि क्षय करणारा अकार उकार आणि मकार अशी भगवंताची असणारी स्वरूप स्थिती आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना ओम पासून सुरुवात केली. अर्जुनाने भगवंताला प्रश्न निर्माण केला होता तेव्हा आम्ही चौकडेचे म्हणून तुम्ही सांगता काही हरकत नाही, परंतु आम्ही नेमकं तुम्हाला शोधायचं कुठं? तुम्ही तर सांगता की सर्वच ठिकाणी माझं वास्तव्य, पण विशेष रूपानं कुठेतरी असेल ना वास्तव्य तुमचं. तेव्हा त्याने सांगितलं अक्षरामध्ये म्हणून मी माझं साक्षात स्वरूप आहे, तीर्थामध्ये गंगा ही माझं स्वरूप आहे, वृक्षामध्ये अश्वत्थ ही माझं स्वरूप आहे. 4 वेद आहेत, 4 वेदामध्ये सामवेद ही माझं साक्षात स्वरूप आहे. अनेक गोड अशा प्रकारच्या विभूती सांगितल्या माझ्या भगवंताने आणि अशा भगवंताच्या अधिष्ठानासमोर अनुष्ठान करण्याचा योग आलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे पत्ते येतो. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळा. बोलायचंच असेल तर देवाचंच बोला, बोलायचंच असेल तर संतांचं बोला, बोलायचंच असेल तर वाङ्मयाला धरून बोला आणि वास्तववादाला धरून बोला. काही आपल्या जीवनातले आलेले वास्तववादातले अनुभव
जाणकार असे श्रोते मंडळी समोर बसलेले असतात निरीक्षण करण्यासाठी. त्यांच्या पुढे ते विचार मांडत असताना ते परीक्षक आहेत समोर असतात. पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतरच सागराला भरती उठी येते हो. हे सागराचं सामर्थ्य नाहीये, पूर्ण अवस्थेमध्ये प्राप्त झालेला चंद्र आणि त्या चंद्र देवतेला पाहिल्यानंतरच सागराला प्रेमाची भरती आणि पोटी येत असते. तसं नारदाच्या गादीवर उभं राहत असताना प्रोत्साहन देणारी शक्ती असणारी श्रोत्यांच्या रूपानं साक्षात परमेश्वरच त्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळत असते. हे आमच्या जीवनात आम्ही पहिल्यांदा ओळख घेऊ, नवे नवे स्मरणामध्ये ठेवणं आवश्यक आहे. आतांग भरलेला सागर आहे. आतांग भरलेल्या सागराच्या किनाऱ्यावर सुद्धा आपण नाही. म्हणून ज्ञान, विद्वत्ता, पांडित्य हे माणसाला पचवता आलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अंतःकरणाच्या 4 वृत्ती अंतःकरण चतुष्टामध्ये मनाचा पहिला क्रमांक सांगितला. पण माणसाचं मन अतिशय चंचल आहे, ते स्थिर कधीच राहत नाही. त्या चंचल अशा मनाला स्थिर करण्यासाठी शम आणि दमाचा लगाम घालावा. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, वासनेचा त्याग आणि इंद्रियांचं दमन करावं लागतं. तेव्हाच मन आमचं स्थिर राहत असत. आणि स्थिर असं मनाला चित्ताच्या ठिकाणी साठवता येत असत. पण चित्ताच्या ठिकाणी साठवत असताना मन आणि चित्ताच्या मध्ये बुद्धी आहे. बुद्धी निर्णय देण्याचं काम करत असते, डिसिजन देण्याचं काम करत असते. विचाराची परिपक्वता झाल्याशिवाय माणसाचा विवेक जागा होऊ शकत नाही. आणि विवेक जागा झाल्याशिवाय त्याला योग्य निर्णय देताच येत नाही. आमची बुद्धी देखील स्थिर असली पाहिजे. जैशी दीप कळे का भकुटी, परी बहुते जाते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ते कोटी म्हणून मी अविवेकाची काळजी फेडून अविवेक दुजली. काय अधिकार आहे, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळली. ते योगिया पाहि दिवाळी निरंतर. दिवा लावलाय खरी गोष्ट आहे, पण दिवा लावल्यानंतर सुद्धा अधूनमधून काजळी येण्याची दाट शक्य नाही. ती अविवेकाची काजळी आम्हाला बाजूला करावी लागेल. आणि जोपर्यंत अविवेकाची काजळी आम्ही बाजूला काढत नाहीये तोपर्यंत विवेक रूपी दिवा मंद मंद गतीनं प्रज्वलित होणारा आम्हाला आमच्या जीवनात आनंद कसा देऊ शकणार. म्हणून माझ्या दानोपराने मोठे प्रेमानं सांगितलेले, तुईतांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो देवांचे तोडलेला हो. रात्रंदिवस माणूस सुखाची अपेक्षा करू लागले, परंतु किती लोकांच्या वाट्याला सुख आहे हा महत्वाचा प्रश्न. बाह्यरंगानं बरीचशी माणसं सुखी दिसतात, पण अंतरंगाचं जर थोडस ऑब्झर्वेशन आपण केलं गेलं तर किती लोकांच्या वाट्याला खरं सुख आहे हा महत्वाचा प्रश्न. ते बुद्धिजीवी अनेक महात्मे उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण बोरकर सर आणि आदरणीय हरिभक्तीपरायण पाटील सर हे आधारस्तंभ असतात, मंदिराची उभारणी करत असतात. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचना पाया उभारले देवालया. आणि ते पुढे मोठ्या प्रेमानं आपण चालवताय.
लावलेलं रोपट वाढवण्यासाठी सुद्धा तेवढं सहकार्य महत्वाचं असतं. रोपट लावणं हे फार महत्वाचं आहे, खरी गोष्ट आहे, परंतु लावलेल्या रोपट्याला वाढवण्यासाठी सुद्धा तेवढं सत्कर्म आमच्याकडून घडणं आवश्यक आहे. आजचे वैभव आपल्याला पाहायला मिळतं. आज अनेक महाराज मंडळी, उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार उपस्थित आहेत. संत श्रेष्ठ मानकुजी बोधले महाराज भजनी मंडळाचे सदस्य आणि त्या मंडळाला मार्गदर्शन करणारे आमचे हरिभक्तीपरायण गुरुतुल्य बोधले महाराज मांडवेकर, प्रकाश बोधले महाराज मांडवेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती आपल्या टीम सहित. आमच्या नाना समोर बसले, देशमुख सर समोर आहेत, बापू समोर आहेत, पण आमच्या वकील मंडळीने सुद्धा विचार केला आपण तरी पाठीमागे करायचं, आपण सुद्धा इन्व्हॉल्व झालं पाहिजे त्याच्यावर. पण माझे अंतःकरणातले, माझ्या वकील मंडळाचं प्रचंड प्रेम आहे अंतःकरणापासून. आज अक्षय तृतीया, गावाकडे गेलो होतो. पूज्य पिताजी, पूज्य मातोश्री यांचं स्मरण, त्यांच्या पवित्र असणाऱ्या समाधीला वंदन करून मोठ्या प्रेमाने भाविकांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांचा आशीर्वाद घेतला. आणि तेवढ्यामध्ये आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती. मला अनेक मित्रमंडळींनी फोन केला आणि त्यामध्ये विशेषतः आमचे तरुण तडफदार ऍडव्होकेट शैलेंद्रजी ॲवलकर साहेब, आपली उपस्थिती प्रार्थने. किती उशीर झाला तरी मोठ्या प्रेमाला भेट घ्यायची होती. पण 4 वाजता आलो, कोर्टात गेलो, 5:30 पावणे 6 पर्यंत थांबलो. तेवढ्यामध्ये एक आदर्श असं व्यक्तिमत्व ज्याने हजारो विद्यार्थी घडवले, छत्रपती शिवाजी हायस्कूलचाच एक भाग असताना प्राथमिक शाळेचा, आणि त्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी असताना निवृत्त झाले असे आमचे शिंदे सर या ठिकाणी मोठ्या प्रेमाने उपस्थित आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे, हो, जे गुणवान आहे त्या गुणवान महात्म्यांची असणारी नेहमी आठवण करत चला. बऱ्याचशा लोकांना वाटतं आम्हाला समाजाला सन्मान द्यावा, पण तुम्ही आयुष्यात दुसऱ्याला कधी सन्मान देता का? गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आजचे अन्नदाते माझे मित्र ॲडव्होकेट समाधानजी टेकाळे साहेब उपस्थित आहेत. मला आठवण आहे, गेली 25 वर्षापूर्वी त्यांचं जन्मगाव वाशी हे धाराशिव कर्मभूमी, आणि त्यांच्या वडिलांच्या उपस्थितीमध्ये सेवा झाली होती दत्त मंदिरामध्ये. ते कुठे रस्त्यात भेटले की माऊली म्हणून मोठ्या प्रेमात हाक मारतात. आमचे अशोकराव आहेत, देशमुख वकील साहेब आहेत, आमचे शेलार वकील साहेब आहेत मागे बसले, अनेक मंडळी आहेत. आणि त्याच्यामध्ये महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी अभियंता म्हणून घडवलं, इंजिनियर म्हणून घडवलं, असे आमचे मित्र डॉक्टर अनिलजी देशमाने सर यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. म्हणून म्हटलं जातं गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. सुख आपल्याजवळ नक्की येईल, पण तुम्ही दुसऱ्याच्या सुखात सुख मानता का? दुसऱ्याच्या सुखात तुम्ही जोपर्यंत सुख मानत नाही तोपर्यंत जीवनात खरा आनंद नाही. आपल्यापेक्षा पुढे चाललेला माणूस बऱ्याचशा लोकांना सहन होत नाही, शोकांतिक आहे. त्याला परमार्थ सुद्धा अपवाद राहिलेला नाही. जेवढ्या गटबाज्या राजकारणात नाही तेवढ्या गटबाज्या आजच्या काळात परमार्थात वाढत जाते.
ही वस्तुस्थिती आहे. भेदाभेद समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय आहे आणि समतेची शिकवण देण्यासाठीच महात्मा बसवेश्वरांनी आपलं संपूर्ण कार्य जनता जनार्दनाला घडवण्यासाठी घडवले. ज्यावेळेला माणसातल्या अंधश्रद्धा वाढलेल्या होत्या, कर्म कांड वाढत चाललेले होते. बाबांनो, कर्म करा, परंतु कर्म आपलं सत्कर्म घडलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कर्म हे दुष्कर्माकडे घेऊन जाता कामा नये. त्यासाठी रात्रंदिवस मोठ्या प्रेमानं ज्यांनी समाजाला घडवलं, महात्मा बसवेश्वर यांचा आज प्रगट दिन. आपण भगवंताचा 6व्या क्रमांकाचा अवतार परशुरामजींचा वैशाख महिन्याची सुरुवात झाली की लागलीच काही दिवसानंतर नरसिंह जयंती. काय आनंद भगवंता, खऱ्या अर्थानं तुझी ओळख आज किती लोकांना महत्वाचा प्रश्न. इथे अनेक मान्यवर दररोजची सेवा करणार. आमचे पवार महाराज असतील, दारपळकर गुरुजी, सांजा तर आमचं माहेर घर आहे दिलीप पाटील. वास्तविक पाहता मी कोणाची स्तुती करण्यासाठी बोलत नाही, पण वस्तुस्थिती मला नाकारू वाटत नाही. आठवण असेल, दिलीप पाटील आपल्या घरी कपडे बदलत होतो, फेटा बांधलाय, इकडे विठोबा रुपये भजन चालू, पण घराकडून मंदिराकडे येईपर्यंत गुडघे त्या चिखलात बसलो. डोक्यावरचा फेटा खाली पडलाय, इकडे विठोबा रुपये चालूच आहे. महाराज कशी येतात, महाराज कशी येतात, चोपदार बरोबरच आहे, पाऊस चालू आहे वर. आता फेटाही बांधता येत नाही, कुणाला बोलवायचे आहे वेळेला. परमेश्वरात त्यावेळेच्या कसरती पार पाडाव्या लागतात, त्याशिवाय तो पदरा कसा गेलाच. पण एक आहे, लेकरू बोबडा जरी बोलू लागला तरी बोबडे बोल तुला फार मोठी आवडतात देवा. माझ्या भगवंताला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही, पण खऱ्या भक्तांचा दुष्काळ. कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, उत्कृष्ट मृदंगाचार्य जोडी. पण वारकऱ्यांचं परिपूर्ण लक्षण जर ओळखायचं असेल तर काकडा सांगितलेलं. काकड्याचं भजन जे मनसोक्त आनंद घेऊन दुसऱ्याला देतात. काकडा म्हणजे वारकऱ्याच्या जीवनातलं परिपूर्णतेचं लक्षण. आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे,
विठ्ठल नाम गाऊ किती आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे 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 गुलामगिरी करण्यासाठी रिकामी नाही. माणसाकडे अहंकार कधी असू नये 100% खरी गोष्ट आहे. पण स्वाभिमान शून्य सुद्धा माणूस असता कामा नये. आपलं स्टेटस सांभाळून माणसाला वावरता आलं पाहिजे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळ. कामक्रोध लोभ जयाचे अंतर नाही अधिकारी ऐसा येते नाही अधिकारी ऐसा येते नाही अधिकारी ऐसा येते. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठातून सांगितले किती तुम्ही विद्वान असाल पंडित असाल तत्ववेत्ते असाल पण काम क्रोध आणि लोभ बलाढ्य शत्रू तुम्हाला जर तुमच्या नवे नवे तुम्हालाच ताब्यात घेत असते. कुणी कुणाच्या ताब्यात राहू याला मर्यादा नाही. काम आणि क्रोधाच्या ताब्यात राहायचं नाही. काम क्रोध आणि लोभाला आपल्या ताब्यात ठेवायचे. पण आम्ही कोणाच्या ताब्यात राहणार नाही. पण जे सद्गुणी आहेत त्यांचे मात्र आयुष्यभर आम्ही दास आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सज्जनांच्या सहवासात गेल्यानंतर काय आनंद मिळतोय. कोकोटे महाराज विदाउट टेन्शन माणूस राहतो. कुठलंही टेन्शन शिल्लक राहत नाही. 25 तारखेला आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ झाला. 24 तारखेला पाटील सर आणि दिलीप पाटील महाराज यांचा फोन आला. आम्ही पत्रिका घेऊन येऊ लागलो. पण आदल्या दिवशी फोन आला तसा मला 23 तारखेला. माफ करा म्हटलं मी गुरुदेवांच्या आशीर्वादाने नेमकं 23 तारखेला फोन आणि त्या दिवशी लातूरमध्ये सेवा. लातूरमध्ये आहे आणि लातूरची सेवा 7 ते 9चीच आहे. येण्यासाठी वेळ लागेल. वेळ नक्कीच लागणार आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी फोन आला. आम्ही येऊ लागलो घराकडे. या म्हटलं. पण थोडासा अर्धा तास त्यांना जे सांगितलं होतं तेवढ्यात त्यांनी भवानी चौक गाठला. परत त्यांना फोन केला. एकादशीचा पर्व काळ म्हणजे 24 तारखेचा. कुठल्या रूपानं वारकरी आपल्या घरी येतात पत्ता देखील लागत नाही. नाही आज एकादशीच्या पर्व काळावर तुम्हाला घरापर्यंत यावंच लागणार आहे. मला पत्रिका मिळालीच पाहिजे याची मला अपेक्षा नाही. तर पत्रिका सगळ्या ग्रुपवर आलेली म्हटलं. पण आपले पाय असणारे आपल्या चरणाचं दर्शन मला घडेल. कैता देवार्चन घराने संत जन देव सारावे परते संत पूजा अर्थे. आपण देवाची जरी पूजा आपण करत असतो पण आपल्या दारात जर एखादा अतिथी आलेला असेल तर थोडा वेळ देवाची पूजा स्थगित केली तरी चालेल. समाधान झालं. राहिलेली पूजा नंतर करता येईल. पण जिवंत माणूस तुमच्या दारात पुन्हा येईल याची खात्री नाही. पण जिवंत माणूसातला परमेश्वर बघा. मोठ्या प्रेमाला मला सत्संग घालला आणि सत्संगातलाच तो आनंद आहे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ सुखाचे व्यवहारी सुखाचे आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे मागे पुढे
संगाती पंगाती देवार्चने आनंद कोसळला आनंद कोसळला आनंद कोसळला अभंगाच्या प्रवेशद्वाराचा जर विचार केला गेला आपल्या जीवनात सुख आहे हो, पण ते ओळख झालं पाहिजे आम्हाला. माझ्या ज्ञानोपरायणे ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका 9व्या अध्यायाची सुरुवात करत असताना मोठ्या प्रेमानं सांगितलं, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उभं नाही. भागवताचार्य रामायणाचार्य आमचे मोठे महाराज काय आनंद वाटत. असे हिरे आपल्या परिसरात तयार होते, त्यांचं दाखवून येतोय तुम्ही किती आनंदित होता त्याला विशेष महत्व नाही, तुमच्या बरोबरचे किती आनंदित हा महत्वाचा भाग. आमच्या संत मायबापांनी स्वतःपुरता विचार केलाच नाही हो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट येती परोपकारे, परोपकार करण्यासारखं पुण्य नाही आणि परपीडा करण्यासारखं पाप नाही. आपल्याला नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, कंपल्शन नाही, पण आपल्या हातानं कमीत कमी कुणाचं वाईट होऊ नये दररोज देवाला प्रार्थना करायला. त्यासाठी चंदनासारखं झिजावं लागतं. चांगल्या गोष्टी माणसाला लवकर पटत नाही. इमानदार आणि प्रामाणिक माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उताराचे प्रसंग येत असतात बापू, पण घाबरायचे नाही. चढाचा रस्ता कायम नसतो, उतार चालू होत असतो काही वेळेला. अनेक प्रकारचे प्रतिकूल प्रसंग आले तरी त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवून, जसे आमचे महाराज मंदिरात पाऊल टाकला की कर्पूर गौरवं करुणावतारं संसार सदा वसंतं पवन भवानी सहितं नमः. मोठ्या प्रेमानं आनंद देतात. ज्या ज्या स्थळी मन लाय माझे त्या त्या स्थळी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाहिलोनी. काय आनंद आहे. अधिष्ठानाच्या पुढे अनुष्ठान करत असतात, अनुसंधान तयार झालं पाहिजे. बोलणं सोपं आहे, नुसतं थेरॉटिकल नॉलेज असून उपयोगाचं नाही. आज एका एका शब्दाचा कीस पाडणारी माणसं जगात पावला पावलाला पाहायला मिळतात, पण तत्वज्ञानाच्या जोडीला आत्मज्ञानाची गरज. आणि एकदा जरी आमच्या जीवनामध्ये घडलं, परवाच असणारं आमचे राजेचे मुंडे त्यांच्या चुलत्याच्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपला विचार मांडून गेलो होतो. आणि उपस्थित होते, आपण होतात. एक लक्षात ठेवत चला, 2 गोष्टी जीवनात कधी विसरायची नाही. एक देवाचं स्मरण आणि दुसरं आपलं बरं. ज्या अर्थी आम्ही जगात आलो त्या अर्थी एक ना एक दिवस आम्हाला जगाचा निरोप घ्यायचा आहे. त्याचे पाय जमिनीवर कायम राहतात. हरिविना कोणी नाही सोडावीता, पुत्र बंधू कांता संपत्ती, पुत्र बंधू कांता संपत्ती, पुत्र बंधू कांता संपत्ती. हरिमुखी घाल
दार पडी चिंता. चिंता करूच नका, पण चिंतन मात्र आपल्या आयुष्यात कधी सोडू नका. आणि ज्या ज्या वेळेला भगवंत आम्हाला याचं स्मरण राहतं ना, निश्चितपणाने आमचे पाय जमिनीवर कायम राहतात. हे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला ओळखायचं असेल तसं आपण पाहतो, सुख पाहता जवा पाणी दुःख पर्वता येवळे, दरी दरी आठवणा ओ मानी संतांचे वचन, मानी संतांचे वचन. नेली रात्री ते अर्धे बाळपण जरा व्याधी तुका म्हणे थोडा गाणा ते दशी मुळा. ह्या कलियुगामध्ये शतवर्षाची गणना केलेली, आम्हाला सही सलामत 100 गाठता आली तर भाग्यवान. पाण्याच्या बुडबुड्यासारखं माणसाचं जीवन आहे, लक्षात ठेवायचं नाही. देवासारखी माणसं पडद्याआड गेली, आज आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. आयुष्याची लांबी कधी महत्वाची नसते, आयुष्याची रुंदी महत्वाची असते. आयुष्याची खोली महत्वाची असते, आयुष्याची उंची महत्वाची असते. डिफरन्स बिटवीन क्वांटिटी अँड क्वालिटी. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना तुमच्या क्वांटिटीला विशेष महत्वाची क्वालिटी असावी लागते. ज्ञानोपरायाच्या विचारावरती नितांत श्रद्धा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाने हजारो पारायण केली. भंडाऱ्याच्या डोंगरावर, पामचंद्र डोंगरावर, घोरवडीच्या डोंगरावर काय आनंद घेतला. भगवंताचा साक्षात्कार एकांताशिवाय नाही. भगवंताची उपासना करायची असेल, भगवंताची प्रार्थना करायची असेल, भगवंताचं ध्यान करायचं असेल तर त्यासाठी एकांताची गरज आहे. एकांतामध्ये मनाची उन्मनी अवस्था होते आणि चित्ताची चैतन्य अवस्था बनते. जाणीवनी नेणीवीच्या पलीकडे जाऊन वृत्ती तदाकार बनत असते एकांतामध्ये. उगीच साधू संत, उगीच ऋषी मुनी एकांतात बसत नव्हते असं. माझे संत गोरवा काका कालेश्वराच्या मंदिराच्या जवळ जाऊन बसायचे, तेने म्हणून स्नान करून पुढे जायचे. संत गोरवा काकांचे उपासक डॉक्टर ईश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ग्रंथाचं नेमकं प्रकाशन योगावनात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर. एकांतामध्ये बसल्यानंतर किती वेळ निघून गेला पत्ता सुद्धा लागायचा नाही. भाव समाधी लागते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. एकदा भाव समाधीमध्ये महात्मा गेला की त्याला असा आनंद मिळतो की स्वतःच्या देहावरचा तादात्म्य संपलेला असतो. आमच्या वारकऱ्यांचा हाच व्यायाम आहे. आमचे वारकरी बऱ्याच वेळेला आपल्याला फिरायला दिसत नाहीये. आता आम्हाला फिरायची सवय, तो भाग सोडून दे. पण गादीवर सांगू इच्छितो, ज्या दिवशी सेवा असेल त्या दिवशी मला फिरायची गरज वाटत नाही. पाऊल घ्यायला सुरुवात झाला, गायला सुरुवात झालं की प्राणायाम घडतोय भगवंता. मनाची प्रसन्नता वाढली जाते आणि एकांतामध्ये भगवंताच्या नामाचं ध्यान करत असताना मोठ्या प्रेमानं याची अनुभूती मिळते. आणि एकांतामध्ये मिळालेला अनुभव लोकांचा जवळ सांगायचा असतो. अनुभव नसताना जगात सांगण्याचा प्रयत्न करू नये. अनुभव अगोदर आला पाहिजे काही ना काही. वारकऱ्यांना कमीत कमी हरिपाठ तोंडपाठ नसला तरी कानपाठ तरी असला पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, त्याने मुक्तीचारी साधी केला, त्याने मुक्तीचारी साधी
बसा असे नाही सांगितलं. क्षणभर जरी देवाच्या मंदिरात आपण गेलो तरी चालेल, परंतु ते हृदयापासून देवाचं स्मरण करता आले पाहिजे, आम्हाला ध्यान करता आलं पाहिजे. मोबाईल 24 तास आपण चार्जिंगला लावतो पाहू, पण काळजी किती घेतो बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून. तसं ही सुद्धा देवरूपी बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून अधून मधून नामरूपी चार्जिंगची गरज. क्षणभर जरी चिंतन घडलं तरी चालेल. काय सुख आहे देवा. तू काय म्हणे मग, नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोळे, आयशे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या पुन्हा. आणि हे वर्म आम्हाला कळावं की वर्म करण्यासाठी आमचं कर्म व्यवस्थित असलं पाहिजे. कर्म माणसाचं कधीच त्याला चुकवता येत नाही. केलेलं कर्म देवालाच काय, पण देवाच्या बापाला सुद्धा चुकवता येत नाही. प्रभू रामचंद्र यांचे पिताजी दशरथ राजे यांच्या हातून चुकून बाण लागला श्रावण बाळाला. श्रावण बाळाचे आई वडील बोलून गेले, अरे आमच्या निष्पाप लेकराला तू वास्तविक पाहता किती लेकरू आमच्या अंतःकरणापासून सेवा करणार. तीर्थयात्रेच्या निमित्ताने आम्ही बाहेर पडलो, ताण लागली म्हणून बाळाला आम्ही बोललो, बाळ पाणी आणण्यासाठी आम्हाला गेलं. त्या बाळाला तो बाण मारलास रे. एक लक्षात ठेवत चाल, आम्हाला जसं पुत्र पुत्र करून प्राण देण्याची वेळ आली, तीच वेळ तुझ्यावर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. आणि दशरथ राजाला शेवटी माझा राम, माझा राम, माझा आत्मा राम, पण एक देखील पुत्र असताना शेवटी जवळ नव्हता. दोन मुलं अजूनामध्ये होते, भरत आणि शत्रुघ्न. आणि राम आणि लक्ष्मण नेमके वनवासाला गेलेले होते. एक देखील पुत्र नव्हता. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले आयशे किती. म्हणून जीवनामध्ये याचं चिंतन करा. नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान, नको अभिमान. अहंकारी आदमी को अंधा बनाता है, इसके वास्ते अहंकार कमी नहीं करता. माणूस एवढ प्रसन्न असतं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असणाऱ्या महात्माजवळ सिद्धी येतात, परंतु सिद्धीचा वापर ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत नसतात. एखाद्या व्यक्तीकडे कृपा दृष्टीने पाहिले की कोटी कोटी कल्याण होऊन जातं. काय अधिकार असेल भगवंता, अभिमान नाही कुठल्याही प्रकारचा, गर्व नाही कुठल्याही प्रकारचा. आणि हाच आनंद देवा सज्जनाच्या सहवासात आम्हाला मिळतो. पण तुझी ओळख होण्यासाठी देवा हरिपाठात किती वर्णन गोड केलं. संतांचे
संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. आम्हाला संतांच्या संगती जावं लागेल, पण सध्याच्या काळात संत कुणाला म्हणायचा हा सुद्धा भेडसावणारा प्रश्न आहे. घुसडोंगा परी रसनो हे डोंगा काय फुलला वरल्या गमान डोंगी परी तिरनो हे डोंगा काय फुलला वरल्या रंगा. नदी डोंगी परी चलनो हे डोंगा काय फुलला वरल्या रंगा. जनजांत करून चोप्यासा चोखोबऱ्याने किती गोड वर्णन केलं. म्हणून भगवंता जीवनामध्ये वास्तविक पाहता आपलं नाही कोणी कौतुक केलं तरी चालेल, पण आपल्या लेकरांचं कौतुक व्हावं. ही तळमळ फक्त जगामध्ये आई वडिलांकडेच असते. लेकरांचे किती जिन्या गुण असले तरी पोटात घालतात, पण माझ्या लेकराला सुखी ठेव देवा ही देवाला प्रार्थना करतात. पण माझे तुकोबरे सांगतात संत मायबाप आई वडिलांसारखे प्रेमळ असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. आणि त्यांच्या संगतीमध्ये जर आम्ही गेलो, असं ज्यांचं अंतकरण आहे अशा संतांच्या देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. नको त्याची संगत करूच नका. आपण दररोज कुणाच्या संगतीमध्ये वावरतो यावर समाज आपलं मूल्यमापन करत असतात. बरोबर आहे भैया? आमच्या कोर्टात नेहमी चर्चा असते, पण कधी कधी नको त्यांची संगत घडते आपल्याला समाजात वावरत असताना. पण त्यावेळेला मात्र राजवंशासारखं वागायचं, तुझंच बघायचं, पाण्याकडे नाही बघायचं. गुणदोष याती न विचार काही ठावलेला पाहिजे अमोल. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनातला संपूर्ण असताना आनंद असताना सुखमय होऊन जाईल का सुखाच्या नंतरची स्टेज आनंद आहे. आमच्या माता भगिनी देवाची पूजा करत असताना 3 वस्तू घेतात बरोबर महत्वाच्या. एक उदबत्ती, दुसरा कापूर आणि तिसरा एक छोटस असणारा नंदादीप घेतात. देवाच्या पुढे कापूर लावल्याबरोबर किंवा दररोज आपण घरी पूजा करत असताना सुद्धा कापूर लावला ते क्षणात संपून जातो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. सुख कापरासारखं आहे, कधी येतं कधी निघून जातं पत्ताच लागत नाही. उदबत्ती मात्र मधनं गतीनं जळत असते बराच वेळ. सुख लवकर संपून जातं, पण दुःख उदबत्ती सांगते. परंतु सुखाने दुःखाच्या पुढे जायचं असेल तर तेवढ ठेवलेल्या नंदादीपाकडे बघावं लागणार. काही घरामध्ये नंदादीप अखंड चालू असतो. देवघरात जवळ तुम्ही बघा नंदादीप अखंड चालू असतो. नंदादीप हे आनंदाचं प्रतीक आहे. सुख आणि दुःखाची स्टेज ओलांडल्यानंतर जेव्हा मी पुढे वाटचाल करतो आनंद अवस्था आहे. आनंद कोंदला माझे पुढे
मात्र यांनी उत्तर दिलेलं ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे नरात्वा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरी मुखे गाई नित्य नेमे. हा आनंद आहे देवा. पण माझे संत मैबाप सांगतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास म्हणून आम्हाला संगत नेहमी चांगल्याचे असले पाहिजे. संगतीवर रिझल्ट तयार होत असतात. आपण दररोज बघा तुम्ही एखाद्या सात्विक महात्म्याच्या संगतीमध्ये राहिलो अहो त्रिजटा ही राक्षसी पण त्रिजटेला सीता माऊलीचा सत्संग घडला. त्रिजटेवरती जबाबदारी टाकली होती. देखरेख तू अशोकवनामध्ये सीतेला बंदिस्त केलेले. त्रिजटा असणारी आपलं कर्तव्य पार पाडत असताना सीता माऊलीच्या संगतीमध्ये पण सीता माऊलीच्या संगतीमध्ये वावरत असताना त्या त्रिजटेच्या जीवनाचं सुद्धा एवढं परिवर्तन झालं. त्रिजटेतला सात्विक असताना आनंद वाढत चालला. माझा घनश्याम माझा रघुनाथ म्हणून मोठ्या प्रेमानं सीता माऊलीनं सारखं चिंतन करावं आणि सर्वांगती राम दयादी एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ही अवस्था आमच्या त्रिजटेची सुद्धा झाली. एक दिवस रावण आपल्या मंदोदरीच्या महालामध्ये गेला आणि त्या रावणानं मंदोदरीच्या पुढे प्रश्न निर्माण केला. मंदोदरी सामान्य नाहीये. 5 पतिव्रतेमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा 5 कन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम. मंदोदरीनं स्वागत केलं. मंदोदरीला रावण बोलू लागला हे पहिल्यांदा आपल्या पुढे पट्टर आणि मी अपेक्षा व्यक्त करतोय. आपल्याकडून माझी अपेक्षा पूर्ण होईल असं मला वाटतं. तुमची काय इच्छा आहे ती तरी सांगा मला. आणि ज्यावेळेला मंदोदरी बोलते रावण ऐकतोय अहो सांगा तुमची काय इच्छा आहे ती. रावण बोलतो सीतेला अशोकवनामध्ये आणून ठेवलेली सीता मला वश झाली पाहिजे. सीता मला वश होण्यासाठी आपण मला सहकार्य केलं पाहिजे. एवढीच माझी अपेक्षा आहे. मंदोदरीनं खालीमान घातली होती. मंदोदरी विचार करू लागली असं धर्मसंकट. रावणानं शब्द टाकलेला आहे हा पतिव्रत आहे. आता मान खाली घालून चालणार नाही याचं उत्तर द्यावं लागणार आहे. मंदोदरीनं चिंतन केलं भगवंतासाठी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. काही हरकत नाही मी प्रयत्न करते. आणि जेव्हा ती मंदोदरी अशोकवनामध्ये गेली अशोकवनामध्ये मंदोदरीचं आगमन झाल्याबरोबर त्रिजटेनं स्वागत केलं. त्रिजटा हात जोडून उभी राहिली. जानकी मातेला सांगितलं पट्टणाने आपल्या भेटीसाठी येऊ लागलेले. जानकी मातेला सुद्धा आश्चर्य वाटलं. पट्टणाने कधीच आले नाहीत अशोकवनात पण आज पहिल्यांदा आले. आणि त्यावेळेला पट्टण आणि मंदोदरी असणारी बोलायला सुरुवात करते. मी एका अपेक्षेनं आलेली सीता माझ्या पतिराजाची एक इच्छा आहे सीता वश झाली पाहिजे मला. त्यासाठी मी आपल्याकडे आलेली. सीता माऊलीनं मान खाली घातली. मंदोदरी बोलू लागली मान खाली घालून चालत नाही. आता बोलावं लागणार उत्तर द्यावं लागणार. सीता माऊली आमच्या चिंतन करतात. घनश्यामाचं स्मरण करतात आणि उत्तर द्यायला सुरुवात करतात. काय हरकत नाहीये पण माझी एक अट आहे. ती माझी अट पूर्ण करावी लागणार. काय अट आहे ते सांगा. त्यांनी सांगितलं माझी एकच अट आहे तो तुझा रावण राम रूपात आला पाहिजे.
तो जोपर्यंत राम रूपात येत नाही तोपर्यंत ते शक्य नाही. बंधूंनी विचार केला 50% काम संपलेले आता बघूया अट घातलेली कशा पद्धतीनं पूर्ण करायची ठरवते. कारण त्यांना मायारूप धारण करता येतं, मायारूप धारण करतील आणि गेली मंदोदरी गेल्यानंतर रावण वाटच पाहत होता. रावणानं असणारं बोलायला सुरुवात केलं, काय पट्टराणी तुम्ही माझं काम केलं का? मंदोदरीनं सांगितलं 50% काम झालं पण 50% बाकी शिल्लक आहे. काय शिल्लक आहे सांगा? एक अट घातली म्हटली, निश्चित आपली इच्छा पूर्ण होईल परंतु एक आहे, आपले पतिराज रावण हे राम रूपात माझ्या पुढे आले पाहिजे. रावणानं खाली मान घातली. मंदोदरी बोलू लागली, आता मान खाली घालून चालत नाहीये, उत्तर द्या. तेव्हा रावण बोलायला सुरुवात करू लागला, मंदोदरी तुला वाटते का मी प्रयत्न केला नाही? 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक वेळा प्रयत्न केला, मला मायारूप धारण करता येतंय. पण ज्या ज्या वेळेला मी सीतेच्या पुढे मायारूप धारण करून गेलो त्या त्या वेळेला सीता मला आईसारखी दिसू लागली. सीता मला आईसारखी दिसू लागली. ज्या ज्या वेळेला मी सीतेच्या पुढे गेलो त्या त्या वेळेला सीता मला बहिणीसारखी दिसू लागली. ज्या ज्या वेळेला मी सीतेच्या पुढे गेलो त्या त्या वेळेला मला सीता मुलीसारखी दिसू लागली. नुसतं मायेरूप धारण करणाऱ्या रावणा, तू नुसतं रामरूप जर धारण केलं तर जिकडे पाहाव तिकडे कोण्याही जीवांचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर कोणी नाही याची तुला अनुभूती मिळते. माया निर्माण करून सुद्धा तुला याची अनुभूती मिळते. आणि रावणा तो खरा सात्विक अंतःकरणाला जर वावरू लागला तर तुला जिकडे पाहाव तिकडे हे सर्व दृश्य पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला रावण जेव्हा बोलतो, परोपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया, जसं माझ्या तुकोबरायाने वर्णन केलं. स्वतःची पत्नी सुद्धा क्षणाची पत्नी आहे, अनंत कालाची माता आहे. विठ्ठल म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये संगत आणि पंगत, विचार आणि आचार हा जीवनात महत्वाचा आहे. संगती पंगती देवासवे घडे तात्पुरती नाही, नित्य नित्य जोडे तेची साथ. पण एकदा मोठ्या प्रेमानं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळे आणि मुखानं दाखवून भगवंताच्या नामाचं भजन सुखलाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साथ. सास म्हणजे खरं, नित्य नित्य, कधीतरी नाही. आम्हाला आमच्या जीवनात घडलं पाहिजे.
दृष्टांत नेहमी सिद्धांताची ओळख करून देण्यासाठी सांगितले जातात. सिद्धांताची ओळख दृष्टांताशिवाय नाही. माझ्या ज्ञानोपराने ज्ञानेश्वरीत अतिशय गोड वर्णन केलं. गाईच्या काशेत गुचिड बसलेला असतो, परंतु तो गोचिड जरी गाईच्या काशेत बसलेला असला तरी देखील त्याला दुधाची चव कधीच कळाली नाही. आम्ही संगतीत चांगलेच आहेत, पण आमच्यात बदल का होत नाही महत्वाचा प्रश्न. परिवर्तनासाठी परमार्थ आहे. समाजाला प्रबोधन करत असताना समाजामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे ही संतांची शिकवण आहे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्य. सकळांचे पाया मागे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध वास्तविक पाहता असे अनेक प्रेमळ महात्मे एक असणारी येऊ लागले. काही ना वाटतं की 9ची सेवा असेल, जाऊया आपण 9च्या दरम्यान. आमचे आदरणीय देशपांडे सर तर एका वाक्यात मला बोलून गेले, लोंढे महाराज तुम्ही माया पातळ केली माझ्यावरची. आज मला फोन सुद्धा तुम्ही केला नाही. बोललं सर तुम्ही नित्य उपासक आहे शिवशंकराचे, तुम्ही पत्रिका पाहिलेली असेल असं अपेक्षित धरलं म्हटलं. आणि 100% आपण उपस्थित राहणार, कारण आवड असली की सवड मिळते. काही काही लोक स्वतःला एवढे बीज समजतात. हो काय सांगायचंय हो, आमचा शेड्यूल एवढा फिक्स आहे हो, आम्हाला वेळच मिळत नाही. वेळ मिळेल वेळ आल्यानंतर, आणि वेळ मिळेल नवे कळेल आपल्याला वेळ आल्यानंतरच काय असणार आहे. ठेस लागल्यानंतरच देवाची आठवण माणसाला. गाईच्या कासेत गुलशेड बसलेला आहे, आपला विषय चाललेला आहे. काही काही माणसं चांगल्याच्या संगतीत राहतात पण त्यांच्यात बदल का होत नाही. असेच का कधी परिवर्तन होणार आहे. माणसं सहज चर्चा करतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेचे पदराळ, परी ते आविरोनी गोचिडा अशुद्ध काय न शेवली. कमलकंदा आणि दरदुरी नांदलोके केची घरी, परी परा कुशे विखे भ्रमरी चिकन उरे. गाईच्या काशेत गुचिड बसलेला आहे. पाहणाऱ्याला वाटतं काय गुचिड भाग्यवान आहे. काय माझ्या ज्ञानोपर्यंतचं दृष्टांत आहे. पण जेव्हा कीन ऑब्झर्वेशन करावं तेव्हा लक्षात येतं गाईच्या काशेत बसणारी गुचिड खरी गोष्ट आहे, परतच मित्र त्याला दुधाची चवच कधी कळाली नाही. पण आम्ही नुसतं चांगल्याच्या संगतीत राहून उपयोगाचं नाहीये. आमच्या जीवनात जर परिवर्तन होत असेल, परिवर्तन जर करून घ्यायचं असेल तर आम्हाला संगत वासरासारखी मिळाली पाहिजे. वासरू थोडाच वेळ जातो, पण जेव्हा प्रेमानं डुसणी मारायला सुरुवात करते तसं आईरूपी गाईला प्रेमाचा पाना सोडतो. आणि ती आईरूपी गाय असणारी पाना सोडल्यानंतर ते मिटक्या मारत मारत ते पवित्र आणि गोड असणारं दूध वासरू प्यायला सुरुवात करतं. वासरासारखी संगत आम्हाला असावी. फुलाच्या जवळ रात्रंदिवस भिडून बसला, टराव 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 टराव. त्या बेडकाला फुलाचं महत्व कधीच कळालं नाही. तो बेडूक मात्र फुलाच्या जवळ बसतो पण चिकनच खातोय. पण दूरवरचा भ्रमर येतो आणि फुलातला मकरंद सेवन करून जातो. हरिपाठी गेले ते निवांतची गेले, भ्रमर गुंतले सुमन. काय उत्तर येत असणार. आपल्याला संगत नेहमी भ्रमरासारखी असावी. रणशल रणशल रे भ्रमरा, रणशल रणशल रे भ्रमरा, सारखे तू आवडून रे भ्रमरा. रमोजन रमोजन रे भ्रमरा, रमोजन रमोजन रे भ्रमरा.
काय आनंद भगवंता ना जाईची ताटा नित्य कथा गो मंडुकी वटवाट तैसे गा प्रेमाविना भजन दाखाविना मोती अर्थाविना मोती वाचून काय म्हणून आम्हाला भगवंता संगत